चला मित्रांनो, बरोबर 3 वाजून 10 मिनिटं झाले. चेंडू टाकलाच पाहिजे, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. जोर संघ पहिला चेंडू टाकला, राखीव खेळाडू आमच्यापर्यंत नसेल, पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. तुम्हाला 3 वाजून 25 मिनिटाने 3 वाजून 30 मिनिटांनी पहिला डाव संपवायचा, याची नोंद घ्या. चला चेंडू टाका, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. तुम्हाला टाइम दिलाय मित्रांनो, बरोबर तुम्हाला 3:30 ला पहिला डाव संपवायचा आहे. तर यानंतर आपण जाऊया, जी मॅच आहे मालतपूर वर्सेस जोर. धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण जाऊया रोशन पाठाडे यांच्याकडे. पहिला चेंडू फेकून दिलाय, ताकदीच्या जोरावरती जाणार आहे 6 धावांसाठी. बिग ब्लास्ट षटकार. धन्यवाद निलेशजी. एक चांगली समालोचनाची साथ मला या ठिकाणी आपल्याकडून मिळाली, त्याबद्दल आपलंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तर वळतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय गणेशदादा भणगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत महाराज चषक 2021 तिसऱ्या पर्वाचा हा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला अनुभवायला मिळतोय. आणि नक्कीच एक नवीन मॅच, नवीन सामना या ठिकाणी रंगला झालाय. मालतपूर आणि जोर या दोन बलाढ्य संघांमध्ये ही नवीन मॅच या ठिकाणी रंगली जाते. 6 धावा धावफलकावर लगावल्या गेलेत. पहिल्या चेंडूवर केला घणाघाती प्रहार, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. यावेळेला सरळ हाताने खेळलं जातंय. चेंडूला 2 खेळाडू चेंडू खाली, मात्र चेंडू सरळ आउट ऑफ द फेन्स. व्हेरी वेल क्लिअर वन्स अगेन. एक जबरदस्त खणखणीत महाराज चषक 2021 मधला हा एक जबरदस्त षटकार. आपले इरादे जाहीर केलेत या ठिकाणी या षटकारासोबत. अगोदरच्या चेंडूवर षटकार, या चेंडूवर षटकार. षटकारांची हॅट्रिक मात्र पूर्ण करण्याची संधी फलंदाजाच्या हातामध्ये आहे. गोलंदाज क्रमांक जर्सी नंबर 11, गोलंदाजी मार्कवरून मारुती. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा, या वेळेला मात्र मिस टायमिंग फटका पाहायला मिळाला. गुड लेंथवर पिचिंग केलेला हा बॉल बॅकफूट वर जाऊन कुठेतरी पंच करण्याच्या प्रयत्नात होते. समोरच्या दिशेनं खेळण्याच्या प्रयत्नात वेटिंगवर पाहायला मिळाले फलंदाज. टायमिंग होत नाहीये या वेळेला. चेंडू मात्र शॉर्ट कव्हर रिजन मध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला रोखलं गेलंय. यावेळेला ही फुलर लेनची डिलिव्हरी स्विंग अँड मिस पाहायला मिळते. बॅट भिरकावली जरूर होती. मिडल ऑफ द बॅट जर झाला असता तर मला वाटतं कुठेतरी समोरच्या दिशेनं षटकार लगावण्याची ही एक वेगळी पद्धत पाहायला मिळाली असती. फटका मिस होतोय. या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडून सांगता होते. गोलंदाज मारुती आहे. गोलंदाजी मार्कवर 2 षटकार खाल्ल्यानंतर हा चांगला कमबॅक, 2 डॉट बॉल. आता मात्र आखूट टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा टायमिंग चुकतंय. पुन्हा एकदा बॅट भिरकावली आणि अयशस्वी ठरला फलंदाज. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. त्यानंतर बॅक टू बॅक 3 डॉट बॉल, निर्धाव चेंडू सुद्धा पाहायला मिळाले. या ओव्हरमध्ये एक चांगला कमबॅक. शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट 1 बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. आखरी गेंद शेषों की ओव्हर की. गेंदबाजी मार्क पर मारुती. लेफ्ट आर्म राउंड विकेट. सरळ हाताने खेळलाय फटका. पुन्हा एकदा मिस टायमिंग होतो. बॅटची कडा घेतली. 3 खेळाडू चेंडू खाली होते. नो मॅन्स लँड मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धाव पूर्ण. या शेवटच्या चेंडूवर एक जीवनदान मिळते फलंदाजाला. संघाच्या धावसंख्येत 1 धावेची वाढ, 1 धावेची प्रगती, 1 धावेचा विकास, 1 धावेचा बदल, 1 धावेचं परिवर्तन, 1 धावेचा चेंज. नक्कीच धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या पुढे सरकते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाच्या धावसंख्येचा आकडा दुहेरी अंकामध्ये 1 षटक संपलंय. 13 धावा. दरम्यान आपण जर पाहायला गेलं तर वाई पश्चिम विभागातील दुर्गम भागातून आलेला हा जोरगावचा संघ आपण पाहतोय. दरम्यान आमच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन
आमचे लाडके मित्र सन्माननीय शिवाजी जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सन्माननीय शिवाजी जाधव साहेबांचं या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. नवीन गोलंदाज येतो. दरम्यान गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जर्सी नंबर 11 मारुती नंतर नवीन क्रमांक या ठिकाणी सेम जर्सी आपण पाहतोय. कॅन वी बॉलर्स नेम प्लीज. स्वप्नील, धन्यवाद. वाई पश्चिम विभाग अर्थातच एका दुर्गम भागातून आलेला हा संघ आहे. जोरगावचा हा संघ. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील आहे गोलंदाजीसाठी सज्ज. फणसांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट, या अगोदर लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा आपण पाहिला. हा सुद्धा एक चांगला प्रयत्न पाहायला मिळतो. यावेळेला कट केले, काय झेल टिपलाय. गोलंदाजाला विकेट किपरची साथ, खेळाडू होतोय बाद. विकेटचं पतन, खेळाडू मैदानाच्या बाहेर. तंबूच्या रस्त्याला रस्ता दाखवलाय गोलंदाजानं. स्वप्नीलनं मात्र आले आले आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली आहे. पहिला गडी बाद, पहिला गडी गारद, पहिला फलंदाज तंबूच्या रस्त्याला. दरम्यान या ठिकाणी आमच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन आमचे लाडके मित्र सन्माननीय रणजितजी जाधव आणि त्याचबरोबर शिवाजी दादा जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमच्या या संपूर्ण आयोजन समिती आणि क्रिकेट परिवाराच्या वतीनं अर्थातच स्पर्धेचे प्रमुख आयोजक ज्यांचा वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे एक दैदिप्यमान आयोजन आपण अनुभवतोय अर्थातच सन्माननीय गणेशदादा भणगे आणि या संपूर्ण क्रिकेट परिवाराच्या वतीनं डीसीसी जांभळी सन्माननीय श्री आदित्यदादा चोरगे यांना मी विनंती करतो आपण शिवाजीदादा आणि रणजितदादांचा सत्कार या ठिकाणी पार पाडून घ्यायचा आहे. मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल सन्माननीय शिवाजीदादा जाधव आणि त्याचबरोबर रणजितदादा जाधव यांना. आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक 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 आभार. असे सहकार्य आमच्या आयोजन समितीला वर्षोनवर्ष लाभो हीच आम्ही आई जगदंबे चरणी प्रार्थना करतोय. वळतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी पुन्हा एकदा मी विनंती करेन आदित्यदादा चोरगे रणजितदादांचा आपण एक छोटासा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. दरम्यान हा फटका मात्र तितकाच पॉवरफुल आहे. पॉवरफुल माणसांची येण्याने या ठिकाणी नक्कीच पॉवरफुल फटका सुद्धा पाहायला मिळाला. फलंदाजाच्या बॅटमधून एक जबरदस्त खणखणीत महाराज चषक षटकार. सुंदर फलंदाजी. धावफलक जाऊन पोहोचतंय 20 धावांवर. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट इन द एंड ऑफ 1.3 ओव्हर्स. 1.3 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 20 धावा. 19 माफ करा 19 धावा. स्वप्निल की इस गेंद पर जरूर बल्ले का फेस ओपन करना चाहते थे बल्लेबाज. विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई ये गेंद, कोई रन नहीं मिलेगा. फेयर डिलीवरी होगी, वैलिड डिलीवरी होगी और बिना किसी रन के साथ गेंदबाज होगा अप टू द मार्क. दूसरी ओवर की चहल पहल यहां पर शुरू होती हुई नजर आती. स्वप्निल द्वारा ओवर द विकेट से गेंदबाजी अंपायर की बाईनी ओर से. इस बार शॉट ऑफ द लेंथ थी, पुल कर दिया था गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में. 1 बाउंस 2 बाउंस, गेंद जाती हुई सीमा रेखा पार. चौका. एक जबरदस्त शानदार चौका आया इस ओवर की चौथी गेंद पर, पांचवी गेंद पर माफ करें. पांचवी गेंद यहां पर पूरी की. आखिरी गेंद शेष होगी. आखिरी गेंद यहां पर पूरी करने के साथ इस ओवर की समाप्ति होगी. दरम्यान या पुढील सामना या पुढील सामन्यासाठी दोन्ही कर्णधारांना मी विनंती करेन आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आणि हा बॉल मात्र नक्कीच भिरकावण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याची संधी होती गोलंदाजाकडे. नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल करतोय आणि एकेरी धावेची वाढ संघाच्या धावसंख्येमध्ये. आणि यानंतरचा सामना रेणावळे आणि चिखली दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. त्या ठिकाणी आपल्या पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल जो आहे तो पार पाडला जाईल.
तर 23 धावा झाले, धावफलकावर आहेत धावसंख्या 23. दुसरं षटक या ठिकाणी पूर्ण होतोय. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या षटकात धावा आल्या 13, दुसऱ्या षटकात धावा आल्या 10. तर एकूण धावसंख्या 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 23 धावा. 11.50च्या करंट रन रेट सोबत धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पुन्हा एकदा नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर, विनय. तसं पाहायला गेलं तर या संपूर्ण क्रिकेट संघाच्या पाठीवरती एकच नंबर लिहिलेला आहे. अर्थातच कुठेतरी 11 आहेत. 11 खेळाडूंचा हा संघ आहे आणि त्यासाठीच हा 11 नंबर जर्सीवर टाकलेला पाहायला मिळतोय. दरम्यान तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण काव कॉर्नर क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. कॉलिंग या वेळेला थोडंसं चुकलं जरूर होतं. फेकीमध्ये थोडीशी चूक पाहायला मिळाली. त्या ठिकाणी 1 बाउन्स गोलंदाजाच्या डोक्यावरून, मात्र बॅकअप मागे तितकंच सुंदर होतंय. धावा रोखल्या जात नाहीये, धावा जरूर येत आहे. धावा कशाही येऊ दे, धावा येणं महत्वाचं आहे. मग त्या बाईज असतील, लेग बाईज असतील, वाईट बॉल असेल, नो बॉल असेल, एकेरी असेल, दुहेरी असेल, चौकार असेल, षटकार असेल, धावा कशाही येऊ देत, धावा येणं महत्वाचं आहे. आता मात्र पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक अलॉंग विथ द कार्पेट डीप मिड विकेट रिजन मध्ये जाताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. एक धाव पूर्ण केली. संघाच्या धावसंख्येच्या आकड्यात एका धावेचा बदल जरूर घडेल. धावसंख्या धावफलक जाऊन पोहोचते 26 धावांवर. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं, अतिशय शांतमय वातावरणात ही क्रिकेटची स्पर्धा सजली जाते, फुलली जाते, बहरली जाते. दरम्यान हा फटका चांगला आहे. नो बॉलचा इशारा सुद्धा येतोय पंचांकडून. झेल हातातून निसटला जातोय. नो बॉलच्या इशाऱ्यासोबत या ठिकाणी जीवननंतर फलंदाजाला मिळेलच, परंतु धावा देऊन जाईल हा गेंद. हा चेंडू मात्र नक्कीच संघाच्या धावसंख्येला पुढे सरकवतोय. कुठेतरी स्वैर चेंडूचा अवांतर धावेचा इशारा या ठिकाणी. थ्रो गोलंदाजी या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अलाउड केली जाणार नाही. आणि या वेळेला मात्र हा पंचांचा नो बॉलचा इशारा थ्रो गोलंदाजीसाठी, आणि या गोलंदाजाला मात्र या गोलंदाजीपासून या मॅच मध्ये वंचित राहावं लागेल. गोलंदाज बॅन होईल या मॅच पुरता. पेनल्टी सुद्धा लागेल, दंड भरावा लागेल संघाला या थ्रो गोलंदाजीसाठी. तब्बल 9 महिन्यानंतर मात्र या संपूर्ण क्रिकेट परिवाराला आता मात्र कुठेतरी एक सुटकेचा निश्वास सोडावा लागतोय. क्रिकेटच्या स्पर्धांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. मैदानं या ठिकाणी बहरली जात आहेत. तर नक्कीच त्या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये या संपूर्ण नवी मुंबईला सावरण्याचं काम ज्या व्यक्तींनी केलंय, अर्थातच नवी मुंबई महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त अभिजित बांगर साहेबांचं सुद्धा तितकंच मनपूर्वक हार्दिक आभार असतील. तर वळतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जे षटक मार्गस्थ आहे, विनय आहे गोलंदाजी मार्कवर, मात्र ते थ्रो गोलंदाजी नंतर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. 30 धावा. शॉर्ट ऑफ द लेंथ या वेळेला मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता जरूर. शफल झालेले आहेत, अक्रॉस द लाईन आले आणि त्यामुळे मात्र ही व्हॅलिड डिलिव्हरी म्हणावी लागेल. पंचांकडून कोणत्याही प्रकारचा इशारा येत नाहीये. 30 धावा धावफलकावर आहेत. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय स्ट्रेट अंपायर रवी पवार सर, स्क्वेअर लेग अंपायर सुबोध गडसे सर. टेनिस क्रिकेट विश्वातील 3 नामवंत पंचांचं पॅनल या ठिकाणी आपल्याला प्रमुख भूमिकेत असलेलं पाहायला मिळतंय. अभि परब सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या वेळेला कट केलं जाते थर्डमॅन रिजन मध्ये. बाउंड्री लाईन कडे धावतोय चेंडू. चेंडू माग क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू मात्र या वेळेला वेग पकडतोय. बाउंड्री लाईन या ठिकाणी 4 धावांसाठी पंच रवी पवार सरांचा इशारा. रेणावळे आणि चिखली दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल, आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. रेणावळे आणि चिखली दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला विनंती असेल, आपण लवकरात लवकर या ठिकाणी पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. दरम्यान या संपूर्ण स्पर्धेला थेट प्रक्षेपित करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी अतिशय नीट अँड क्लीन पद्धतीने एक अतिशय सुंदर छायाचित्रण आणि तितकंच चांगलं अपडेट्स आपल्या युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम करतायत फॉर्च्यून इव्हेंट्स. कॅमेरामॅन्स, अपडेटर्स सर्वांचेही तितकंच मनपूर्वक हार्दिक आभार असतील.
तसं पाहायला गेलं तर जगभराच्या पाठीवर 195 देश आहेत. त्यापैकी 10 देशांमध्ये जरी युट्यूबवर बॅन असलं तरी उर्वरित 185 देशामध्ये या स्पर्धेचा आपण आस्वाद घेऊ शकता. आपल्या मोबाईल स्क्रीनवर, आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर, आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर एक उत्कृष्ट आयोजन, एक दैदिप्यमान आयोजन महाराज चषक 2021. अर्थातच सन्माननीय प्रमुख आयोजक गणेशदादा भणगे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी ही स्पर्धा नक्कीच अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणी पुढे सरकते. तिसऱ्या पर्वाचा हा पहिला दिवस सामना रंगला जातो. या ठिकाणी जोर अर्थातच वाई पश्चिम विभागातला एका दुर्गम भागातून आलेला हा संघ आहे. जोरगावचा हा संघ आणि त्यांच्या जोडीला त्यांच्या समोर मालतपूरचा हा संघ आहे. तर या दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा देऊन आपण मॅचची सुरुवात जरूर केली आहे. चिखली संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, आपण कृपया लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचे. सन्माननीय शिवाजीदादा आणि रणजितदादा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण टॉस बॉक्स मध्ये पार पाडून घेणार आहोत. दरम्यान नवीन गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्क वर केतन. तर घेऊन चालतोय आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी माझे सहकारी समालोचक मित्र हेमंत चुरगे सर त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी पार पाडतील. धन्यवाद. या ठिकाणी अत्यंत सुरेख अशा पद्धतीत चाललेले सामने महाराज चषक 2021 हे पर्व. त्या ठिकाणी नाणेफेकीसाठी आलेले आहेत ते रेणावळे आणि चिखली यांच्यात चाललेला हा नाणेफेकीचा सामना. नाणेफेकीचा कौल महाराज चषक 2021. यस, इट इज रेणावळे इज टॉच विन. आणि यानंतर म्हणजे काय आपलं जे मनोगत असेल ते व्यक्त करतील थोडक्यात शरद कोंडाळकर. खूपच चांगलं असं उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे दर्शनदादा भणगे यांनी आणि इथे आम्हाला खेळायला चान्स मिळाला हेच आमच्यासाठी खूप मोठं आहे. त्याचप्रमाणे मुलांनी चांगला परफॉर्मन्स पण दिला आहे. आता या येणाऱ्या मॅचसाठी पण आम्ही चांगला प्रयत्न करू आणि त्यांना जास्तीत जास्त धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न करू. आणि रेणावळे संघ हा तुमच्या समोर अतिशय मोठा संघ असल्या कारणाने आपण काय रणनीती असणार आहे आपली? आम्ही फ्री माइंडने खेळण्याचा प्रयत्न करू आणि जसा जास्तीत जास्त धावा जमतील तोच प्रयत्न असेल आमचा. आणि हे जे नियोजन आहे यांच्या संदर्भात काय तुमचे थोडेसे मनोगत? नियोजन हे खूप छान आहे. सर्व काही एकदम त्यात दादांचा वाढदिवस पण झाला आता, त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा वाढदिवसाच्या पण. आणि नियोजन खूप उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे. धन्यवाद आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. तर नक्कीच हेमंत चोरगे सर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जो आहे तो पार पडलेला आहे प्रेझेंटेशन बॉक्स मधून. तर विनंती असेल दोन्ही कर्णधारांना, आपण घेतलेल्या निर्णयाप्रमाणे लगेच पुढच्या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. तर जास्त वेळ न दवडता आपण पुढील मॅच साठी सज्ज राहायचंय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर, ओव्हर द विकेटचा मारा, आडव्या बॅटनं खेळले, जमिनीलगतचा फटका, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी मात्र कोणतीही या ठिकाणी घाई गडबड न करता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मॅच पुढे सरकते. श्री गणेशदादा भणगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत महाराज चषक 2021. अर्थातच 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिने जगात जागणारे, श्री शिस्तप्रिय व वाणिज्य तेज, जी जिजाऊंचे सुपुत्र, मग महाराष्ट्राची शान, हा हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा, अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज. या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला मानाचा मुजरा. महाराज चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून पारितोषिकांची भरघोस लयलूट या मैदानामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. संपूर्ण स्पर्धा अतिशय थाटामाटात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पुढे सरकते आणि या स्पर्धेसाठी विविध पारितोषिकांची रास या ठिकाणी वितरित होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक
सन्माननीय श्री उमाकांत जाधव डायरेक्टर फिन इंडिया फायनान्स कन्सल्टंट यांच्याकडून, तर रोख रकमेचं पारितोषिक प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघास गणेशदादा भणगे महाराज फायनान्स यांच्याकडून. द्वितीय क्रमांकासाठी पुन्हा एकदा पारितोषिक असेल आकर्षक ट्रॉफी सन्माननीय उमाकांत जाधव यांच्या माध्यमातून. रोख रकमेचं पारितोषिक मात्र असेल ते सन्माननीय नगरसेवक शंकरराव मोरे साहेबांच्या सौजन्याने. दरम्यान हा फटका चांगला आहे, उंची चांगली गाठली जाते, लांबी सुद्धा पोहोचते, मैदानाच्या बाहेर जातोय चेंडू, बाउंड्री लाईनच्या बाहेर एक खुणखणीत महाराज चषक षटकार. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण पाहायला गेलं तर आकर्षक चषक तृतीय क्रमांकासाठी सुद्धा आहे. सन्माननीय डायरेक्टर फिन इंडिया फायनान्स कन्सल्टंट यांच्याकडून उमाकांत जाधव साहेबांकडून तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि त्याचबरोबर सन्माननीय उद्योजक शंकर ट्रान्सपोर्ट सन्माननीय शंकर चोरट साहेबांकडून सुद्धा या ठिकाणी रोख रकमेचं पारितोषिक आणि त्याचबरोबर सन्माननीय उद्योजक संस्थापक अध्यक्ष मुंबई नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित शांताराम तुपे साहेबांकडून सुद्धा या ठिकाणी आकर्षक पारितोषिक आहेत. रोख रकमेचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज वॉशिंग मशीनचं पारितोषिक आहे सन्माननीय रोहित जायगुडे साहेबांकडून. तर उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज वैयक्तिक पारितोषिक आहेत या ठिकाणी कैलासवासी किसन मुकादम यांच्या स्मरणार्थ आनंदा किसन भणगे यांच्या सौजन्यानं अतिशय सुंदर असं कूलर या ठिकाणी आपण त्यांना देऊन सन्मानित करणार आहोत. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला सुद्धा पारितोषिक आहे सह्याद्री स्पोर्ट्स सातारा सन्माननीय श्री सचिन शेट चोरट यांच्याकडून हे उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं पारितोषिक आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन मधील नवोदित खेळाडूंसाठी प्रथमच रायझिंग स्टार हा मानाचा किताब या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जाणार आहे. सन्माननीय सह्याद्री स्पोर्ट्स साताराचे श्री सचिन शेट चोरट यांच्या संयुक्त विद्यमाने आज मात्र या स्पर्धेला सौजन्य लाभलंय. दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही निमंत्रित करतोय, व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय सतीश दादा भणगे. पंच आपण संघांना सांगायचंय जरा त्वरा करायची, आपण घाई करायची, थोडीशी वेळेचं बंधन आहे आणि त्यासाठी आपल्याला विनंती असेल दोन्ही पंच आपण लवकरात लवकर पुढची मॅच चालू करायची आहे. तर विनंती असेल सतीश दादा भणगे आपल्याला आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय आणि या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विविध पारितोषिकांची रास या ठिकाणी वितरित होताना उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक हाफ सेंचुरीसाठी पारितोषिक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची इम्पोर्टेड एकलिक पासून ब्रास कलर मध्ये बनवलेली 5 इंचाची जागृत ओरिजिनल मूर्ती आणि त्या मूर्तीचं सौजन्य सन्माननीय चीफ इंजिनियर संस्थापक अध्यक्ष आम्ही सातारकर सेवा प्रतिष्ठान नवी मुंबई श्री सुनील सदानंद वाडकर यांच्या सौजन्यानं ही आकर्षक महाराजांची मूर्ती त्यांना देऊन सन्मानित केलं जाईल. त्याचप्रमाणे आपण पाहतोय उद्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी एक प्रेक्षणीय सामना सुद्धा होईल. वाई 11 विरुद्ध जावळी 11 या दोन संघांमध्ये उद्याची मॅच असणार आहे. दरम्यान क्षेत्ररक्षण रचण्याची विनंती करतोय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. पंच सज्ज झालेत, गुणलेखक सज्ज आहेत, कॉमेंट्री बॉक्स सज्ज आहे. जिंकण्यासाठी गरज आहे 71 धावा, 71 रन्स टू विन. 4 षटकांमध्ये या ठिकाणी 24 चेंडू आणि 71 धावा. आता मात्र मागील 2 मॅचेस जर आपण पाहिल्या तर हाय स्कोरिंग मॅचेस या ठिकाणी व्हायला लागलेत. धावसंख्येचा आलेख जो आहे तो थोडासा उंचावलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि उद्याच्या दिवसात अशीच एक प्रेक्षणीय मॅच आपल्या सर्वांच्या भेटीसाठी घेऊन येणार आहेत. वाई 11 विरुद्ध जावळी 11 दुपारी ठीक 3 वाजता. आणि या सामन्यासाठी उत्कृष्ट चषक आहे सन्माननीय समाजसेवक धोंडीबा चिकणे साहेबांकडून. तर रोख रकमेचं पारितोषिक असेल महेशभाई लोंढे साहेबांकडून. सामनावीराचं किताब आपण प्रत्येक मॅच मध्ये या ठिकाणी पाहतोय. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आकर्षक टी शर्ट श्री पेशवाई पैठणी साडी सेक्टर 9 वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने सौजन्याने हे आकर्षक टी शर्ट देऊन सन्मानित केलं जाते. त्याचबरोबर सन्मान चिन्ह आहे प्रत्येक संघासाठी. पराभूत झालेल्या संघाला या ठिकाणी एक स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह सुद्धा दिलं जाते. सन्माननीय सचिन शेठ चौधरी साहेबांच्या सौजन्यानं हे सन्मान चिन्ह आहे. प्रेक्षणीय सामन्यासाठी मात्र उद्याच्या दिवसात प्लेइंग 11 मध्ये आपण टी शर्ट अंगावर परिधान केलेले खेळाडू पाहणार आहोत आणि ते टी शर्टचं सौजन्य आमच्या आयोजन समितीला लाभलेलं आहे. सन्माननीय शिवसेना विभाग प्रमुख वाशी विभाग श्री दर्शनदादा भणगे. नक्कीच या सर्व मान्यवरांचं
आम्ही या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीने क्रिकेट परिवाराच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक असा आभार व्यक्त करतोय. या सर्वांच्या एकत्रित सौजन्याने ही स्पर्धा मात्र सजली जाते, फुलली जाते, बहरली जाते. या वेळेला मात्र मिसफील्ड होतोय, बॅकअप होतोय पाठी. एक सुंदर क्षेत्ररक्षण, दोन खेळाडूंमध्ये धडक सुद्धा झाली, परंतु धावा जरूर रोखल्या गेल्या. कुठेतरी 4 धावांच्या दिशेने वाटचाल करणारा हा चेंडू अडवला गेला, रोखला गेला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. 3 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्या जात आहेत. आणि प्रत्येक संघाला विनंती आहे, जर आपला संघ या ठिकाणी पराभूत झाला असेल तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी आम्ही सन्मानित करणार आहोत. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात, या स्पर्धेची शोभा वाढवलात आणि एक अतिशय चांगली खेळाडू वृत्ती दाखवत या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं गालबोट न लावता ही स्पर्धा यशस्वी केल्यात, त्याबद्दल पराभूत झालेल्या संघाला सुद्धा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत. तर दरम्यान वळतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मंदार. नामदेव, माफ करा, नामदेव आहे गोलंदाजी मार्कवर. 3 चेंडू पूर्ण केलेत. तिसऱ्या चेंडूवर तिहेरी धावेचा हा धावून पूर्ण केलेला प्रयत्न आपण यशस्वी झालेला पाहिला. दरम्यान डावखुरे हाताचा हा फलंदाज आहे स्ट्राईक एंडवर. या वेळेला मात्र बॅटची कडा घेतली, टॉप एज घे, चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या दिशेने चालला होता. झेल सुटलोय, जीवनदान मिळतंय फलंदाजाला. आता मात्र चूक घडली आहे, जीवनदान मिळालंय, त्या जीवनदानाचा कितपत फायदा घेतोय हा फलंदाज हे मात्र पाहावं लागेल. सूरज आणि मारुती अशी ही 2 फलंदाजांची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. 71 धावांचं लक्ष आहे समोर. या वेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न सुद्धा गोलंदाजाने केला आणि या ठिकाणी एकेरी धावेची वाढ संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये. धावा पुढे होत आहेत, आपण बघतोय 5 धावांवर हे धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. जोरगाव अर्थातच वाई पश्चिम दुर्गम विभागातला हा संघ आहे. राऊंड विकेटचा मारा आहे. या वेळेला सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा कुठेतरी फसवा चेंडू म्हणावा लागेल. मिस केलंय, फलंदाजाला बीट केलं जात आहे. गोलंदाज या वेळेला सक्सेसफुल होतोय, यशस्वी होतोय. निर्धाव चेंडू न सांगता आणि त्या निर्धाव चेंडू सोबत ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होते. माफ करा, एक तर दरम्यान नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील गोलंदाजी मार्कवर, जर्सी नंबर 18. अर्थातच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आज फिटनेस त्याच्या माध्यमातून आपण पाहतो. सातत्यानं पालेभाज्यांचं सेवन आणि या वेळेला हा नो बॉलचा इशारा. गोलंदाजाला मात्र नक्कीच दंडित केलं जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 21 प्रमाणे अबोव द वेस्ट बीमर बॉलिंग या ठिकाणी केली गेली या गोलंदाजाच्या माध्यमातून. सुनील आहे गोलंदाजी मार्कवर. दरम्यान 1 फ्रॉम दी ओव्हर अशी वॉर्निंग सुद्धा गोलंदाजाला दिली गेली, नो बॉलचा इशारा. आणि त्यानंतर मात्र स्वैर चेंडूचा मारा, दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स येतील धावसंख्येच्या खात्यामध्ये, नक्कीच जोर संघाच्या खात्यामध्ये लिहिले जातील. व्हाईट बॉल, धावा झाल्या 7. या वेळेला हा लोअर फुल टॉस बॉल काउ कॉर्नर क्षेत्रामध्ये, एक सहज, एक सोपा, एक सुरेख झेल, विकेटचं पतन, खेळाडू बाद. परंतु हा फ्री हिटचा चेंडू आहे, माफ करा. या ठिकाणी अगोदरचा चेंडू जर आपण पाहिला तर नक्कीच बीमर चेंडू टाकला होता, त्यामुळे नो बॉलचा इशारा पंचांकडून आला. फ्री हिट कंटिन्यू राहिला होता आणि त्या फ्री हिटच्या बॉलवर मात्र संधी मिळवली आणि त्या संधीचं सोनं केलं. हातात झेल जरूर गेला, परंतु या वेळेला मात्र डाऊन द लेग साइड गच्चाळ गोलंदाजी, अतिशय दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा येतोय पंचांकडून.
आता मात्र नो बॉलचा इशारा सुद्धा आहे. आता मात्र गोलंदाजाला गोलंदाजीपासून वंचित राहावं लागेल. रोख लगावली जाईल पंचांकडून या गोलंदाजावर. या गोलंदाजीसाठी 2 बीमर बॉल. या अगोदरच्या बीमर बॉलवर पंचांनी 1 फ्रॉम दी ओव्हर आणि नो बॉलचा इशारा दिला आणि त्यानंतर सतत 2 नो बॉल या ठिकाणी 2 बीमर बॉल अबोव द वेस्ट साठी या ठिकाणी दंडित केल्यानंतर या गोलंदाजाला नक्कीच कुठेतरी या गोलंदाजीपासून वंचित राहावं लागेल. दरम्यान धावसंख्येचा आकडा पुढे सरकतोय. तो जाऊन पोहोचतोय 9 धावांवर. 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 71 धावांचा पाठलाग करत असताना हे दुसरं षटक मार्गस्थ आणि त्या दुसऱ्या षटकामध्ये 2 बीमर बॉल टाकले आणि त्यासाठी मात्र नवीन गोलंदाजाला प्राचारण करावं लागेल गोलंदाजी मार्कवर. तर आपण पाहतोय महाराज चषक 2021 पर्व तिसरे दिवस पहिला सामना रंगतोय जोर विरुद्ध मालतपूर या 2 बलाढ्य संघांमध्ये. यावेळेला बॉटम हँडचा वापर मनगटाच्या साह्यानं रिस्टच्या वापरासोबत हा चेंडू मात्र धाडला गेलाय मिड विकेट रिजन मध्ये. 1 धाव. तर नक्कीच मनगटात पुरेशी ताकद आणि स्वप्नांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असल्यानंतर कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. या फटक्यामधून त्याच्या मनगटाची ताकद सुद्धा पाहायला मिळाली. डावखुरी हाताचा फलंदाज. या वेळेला फुल टॉस बॉल मिस टायमिंग स्ट्रोक फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली आहे परंतु पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा अबोव द वेस्ट. पुन्हा एकदा गोलंदाज दंडित केला जातोय पंचांकडून. 1च धाव. आणि फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात धावचीतच्या स्वरूपात हा खेळाडू बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतन. दरम्यान हा पुढील चेंडू फ्रीहिटचा चेंडू असेल. फ्रीहिटचा बॉल या ठिकाणी खेळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. तर स्ट्राईक एंडवर आपण बघतोय केतन आहे नॉन स्ट्राईक एंडवर. तर त्याच्या जोडीला स्ट्राईक एंडवर सूरज. आणि या अगोदर झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच सामनावीराचं पारितोषिक आहे रेणावळे संघाचा हरीश. रेणावळे संघाचा हरीश आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय आणि आपलं हे पारितोषिक स्वीकारायचंय. दरम्यान हा फटका चांगला होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झेल निसटला गेला मात्र फलंदाज या ठिकाणी नक्कीच थोडासा नाराज असेल स्वतःवरती. ताकद पुरेशी लावू शकला नाही या फटक्यामध्ये. फ्री हिटचा बॉल होता आणि त्या फ्री हिटच्या बॉलचं कुठेतरी सोनं करण्याचा हा प्रयत्न होता. रेणावळे संघाचा हरीश मागील झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. आपल्याला विनंती असेल हरीश आपण व्यासपीठावर यायचंय. आपल्याला या ठिकाणी एक आकर्षक टी शर्ट श्री पेशवाई यांच्या माध्यमातून पेशवाई पैठणी साडी सेक्टर 9 वाशी नवी मुंबई यांच्या सौजन्यानं हे आकर्षक टी शर्ट. आणि दरम्यान मैदानाच्या आतमध्ये वळतोय एक जबरदस्त खणखणीत महाराज चषक षटकार आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 1 चेंडू अजूनही शिल्लक. धावफलक आहे 19 धावांवर. रेणावळे संघाचा हरीश आपल्याला विनंती असेल बॉल एकूण 5 बॉल झालेत. अगोदरच्या गोलंदाजानं अगोदर 1 बॉल पूर्ण केला आणि या ओव्हरमध्ये 4 चेंडू. रनआउट झाला होता नो बॉलवर. तर नक्की 4 चेंडू झालेत. बॉल काउंट नव्हता. धन्यवाद. दरम्यान या ठिकाणी आपण व्यासपीठावर सन्मान करतोय मागील झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा मानकरी हरीश याला AKM आकोशी सन्माननीय राहुल दादा भणगे यांच्या शुभ हस्ते हे आकर्षक टी शर्ट श्री पेशवाई पैठणी साडी वाशी सेक्टर नंबर 9 नवी मुंबई यांच्या सौजन्याने हे आकर्षक टी शर्ट रेणावळे संघाचा हरीश याला देऊन सन्मानित करतोय. 20 धावा धावफलकावर. आकुटाप्याचा चेंडू या वेळेला मात्र टायमिंग चुकतंय. फलंदाजाला बीट जरूर केलं होतं परंतु आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्वेर चेंडूची घोषणा केली जाते. अवांतर धावांमध्ये वाढ होते. अतिरिक्त धावसंख्या येत आहेत धावफलकावर.
प्रत्येक चेंडूत व्हेरिएशन आहे, परंतु या वेळेला दिशा भटकला जातोय गोलंदाज. ओव्हर द विकेटचा मारा पंचांच्या डाव्या बाजूने मेन स्टेज एंड कडून. या वेळेला बॅटच्या रडार मध्ये आलाय, उंची चांगली गाठतोय, लांबी बघूया कितपत गाठली जाते. चेंडू खाली खेळाडू उपस्थित, गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ, फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन, खेळाडू मैदानाच्या बाहेर. या ठिकाणी या स्पर्धेला लाभलेलं मोलाचं योगदान, मोलाचं सहकार्य अर्थातच सन्माननीय माजी नगरसेवक श्री सुरेश सालदार साहेब, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य वायू विभाग विक्रांत भैया डोंगरे, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी महेशदादा भणगे, आपल्या नवी मुंबईतील थोर समाजसेवक सुरेशदाजी सणस, त्याचबरोबर समाजसेवक सन्माननीय दर्शनदादा भणगे, समाजसेवक संतोषदादा कोंढाळकर, संस्थापक सन्माननीय जावळी बँक संतोष कळंबे साहेब, समाजसेवक सन्माननीय श्री रमेश शेठ चोरट. तर या ठिकाणी नक्कीच या सर्व मान्यवरांचं एक मोठी मान्यवरांची मांदियाळी आणि त्यांची नावांची लिस्ट आमच्याकडे आहे. सर्वांचंच या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहोत. दरम्यान एक हात मदतीचा आपल्या सर्वांकडून या ठिकाणी कैलासवासी दीपक गायकवाड यांच्यासाठी सढळ हस्ते मदत आपण करू शकता. आमच्या व्यासपीठावर धावफलक आपण जाऊन बघतोय, 21 धावा, 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. दरम्यान हा फटका पुन्हा एकदा फसतोय, जमिनीलगतचा फटका शॉर्ट मिड ऑन क्षेत्रामध्ये आपण बघतोय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एकेरी दुहेरी धावा या ठिकाणी संघाच्या धावसंख्येच्या धावफलकामध्ये लिहिल्या जात आहेत. सातत्याने मात्र कन्सिस्टन्सी या ठिकाणी कायम राखली जाते. सातत्यही तितकंच महत्वाचं आहे. प्रत्येक चेंडूवर धावा बनवणं महत्वाचं आहे. दरम्यान कट केले, या वेळेला मात्र पॉइंटच्या डोक्याच्या वरून दोन खेळाडूंच्या मधून गॅप शोधला जातोय. बघूया काय घडतंय, किती धावा येतील. चौकाराच्या दिशेने जाणारा हा चेंडू रोखला जातोय. अगदी बाउंड्री लाईनच्या टोकावर चेंडूची अडवणी केली जाते. 2 धावांची वाढ धावफलकामध्ये. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 24 धावा. सुंदर फटका होता, कट केलं गेलेलं होतं पॉइंट क्षेत्रामध्ये. आता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. लॉरफुल टॉस बॉल. या वेळेला मात्र या चेंडूचं एकच उत्तर, चेंडू सीमारेषा पार, षटकार. कुठंतरी पॉइंट क्षेत्रामध्ये फटका खेळला, त्यासाठी पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक रचला गेला, परंतु या फलंदाजाकडे प्रत्येक चेंडूचं उत्तर आहे. या वेळेला मिडविकेट बाउंड्री लाईनच्या चेंडूला नक्कीच बाहेर जाताना आपण पाहिलं आणि त्या चेंडूवर मिळाल्या 6 धावा. चौफेर फटकेबाजी या सर्कल ग्राउंडच्या आतमध्ये आपण सगळं काही अनुभवतोय. पुन्हा एकदा प्रयत्न, फ्लायटेड फटका आहे. या वेळेला मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावा. सातत्य या ठिकाणी कायम राखतोय फलंदाज. एक षटकार, एक चौकार आणि त्याच्या जोडीने मात्र धावसंख्या पुढे सरकवली जाते. धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 34 धावांवर. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट इन द एंड ऑफ 2.4 ओव्हर्स. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. लास्ट 2 बॉल्स टू गो. षटक क्रमांक 4, माफ करा, षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. यावेळेला शफल झाले, डान्सिंग डाऊन द विकेट. फुल टॉस केलं चेंडूला आणि फुल टॉस चेंडू मात्र सरळ खेळाडूच्या हातात. विकेटचं पतन, फलंदाज बाद. अरुणच्या गोलंदाजीमध्ये अरुणला यश प्राप्त होतंय. नक्कीच एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला.
2 पावलं पुढे जरूर आले, शफल झाले जरूर होते. हवेमध्ये चेंडू होता. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर रोखून धरली त्या क्षेत्ररक्षकानं आणि तंबूचा रस्ता दाखवला जातोय फलंदाजाला. नवीन फलंदाज येईल मैदानाच्या आतमध्ये, किशोर. दरम्यान तर नक्कीच एक चांगला भेदक गोलंदाजीचा मारा असलेला हा संघ आहे. गतवर्षी जर लक्ष टाकायचं झालं तर या ठिकाणी या संघानं समोरच्या संघाला अवघ्या 12 धावांमध्ये ऑल आउट केलेला संघ आहे मालतपूर संघ. एक अतिशय भेदक गोलंदाजी आहे या संघाकडे. एकापेक्षा एक वरचढ, एकापेक्षा एक मातब्बर असे गोलंदाज या संघामध्ये समाविष्ट आहेत. दरम्यान ओव्हरची समाप्ती होते. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 34 धावा. आता मात्र एक चांगली फाईट दिली जाते गोलंदाजांकडून सुद्धा. फलंदाजही तितकेच प्रयत्नशील आहेत. चौकार षटकारांच्या प्रयत्नामध्ये आहेत. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न या डेथ ओव्हर्स मध्ये मात्र हल्ला चढवण्याचा प्रयत्न असेल. जास्तीत जास्त धावा या मॅच मध्ये पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये आपण बनवण्याच्या प्रयत्नात दिसतोय. दरम्यान या वेळेला क्रॉस द लाईन आले. पंचांनी मात्र पिचिंग पडताळली. यष्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल करणारा हा चेंडू व्हॅलिड डिलिव्हरी या ठिकाणी घोषित होते. फेअर डिलिव्हरी म्हणावी लागेल. किशोर आहे स्ट्राईक एंडवर. खेळाडू क्रमांक 5, फलंदाज क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कवर जर्सी नंबर 1. दरम्यान या चेंडूवर हल्ला चढवलाय. काय घडतंय, काय बिघडतंय, तर नक्कीच बाउंड्री लाईनच्या अगदी टोकाजवळ टिपलेला आहे. एक सहज, एक सोपा, एक सुरेख झेल. विकेटचं पतन. खेळाडू बाद. चला त्वरा करायची आहे, वेळेचं बंधन आहे. आणि सध्या या थंडीच्या दिवसांमध्ये कुठेतरी लवकर अंधार पडतो आणि त्यामुळेच आपण सर्व संघांना वारंवार विनंती करतोय की बॅड लाईटचा सामना या ठिकाणी करावा लागणार नाही, याची आपण नोंद घ्या आणि त्वरित मैदानामध्ये या आणि मैदानामध्ये ही मॅच खेळा. वेळेचा निर्बंध आहे. आता मात्र हवेमध्ये आहे चेंडू. बघूया काय घडतंय. स्विंग यानं मिस पाहायला मिळालं. एक जबरदस्त गोलंदाजीचं स्पेल या ठिकाणी या गोलंदाजाकडून. गुड लेंथवर पिचिंग, मिडल ऑफ द स्टंपवर केलेला हा पिचिंगचा बॉल आपण पाहिला. हवेमध्ये हलत मात्र चेंडू स्विंग होतोय, थोडासा आतल्या दिशेनं, अंगाच्या दिशेनं येतोय. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू न सांगता षटक क्रमांक 4 सतीश येतोय पुढील चेंडूसाठी गोलंदाजी मार्कवरून. पुन्हा एकदा आता मात्र मिस टायमिंग होतोय. फटका इनसाइड एज घेतली, अंगाचा वेध घेतला. पॉइंट रिझन मध्ये गिरक्या खाणारा हा चेंडू. गोलंदाज स्वतः मात्र फॉलो थ्रू मध्ये धावत गेला. चेंडूची अडवणी केली आणि एकेरी धावेसोबत समाधानी राहावं लागलं ते फलंदाजाला. सतीश गोलंदाजीसाठी सज्ज. बॅटच्या रडारमध्ये या वेळेला लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेनं खेळलाय फटका. सुरेशच्या हातामध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण. जर्सी नंबर 17 सिद्धेश, माफ करा, सिद्धेशच्या हातामध्ये हा जाणारा चेंडू आपण पाहिला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तैनात असलेला हा खेळाडू. लोअर फुल टॉस बॉल या वेळेला अलॉंग विथ द कार्पेट मिड विकेट रिजन मध्ये 2 खेळाडूंच्या मधून गॅप शोधला जातोय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. एक जबरदस्त चौका आणि या ठिकाणी या मॅचची पूर्तता होते. ओव्हरची समाप्ती झाली. 4 षटकांचा खेळ संपला आणि या मॅच मध्ये नक्कीच मालतपूर संघ पुन्हा एकदा यशस्वी होतोय, विजयी होतोय. तर विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाचं सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी मी विनंती करतोय मालतपूर संघाचा सिद्धेश याला मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचंय आणि जोर संघाला विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावर यायचंय. आपल्याला सुद्धा या स्पर्धेची एक आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करणार आहोत. आणि रेणावळे संघ
आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सुद्धा लावून घ्यायचंय पुढील मॅच साठी. दरम्यान सामनावीराचं पारितोषिक घेण्यासाठी मी विनंती करतोय मालतपूर संघाचा जर्सी नंबर 17 सिद्धेश, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय, आपल्याला सन्मानित करणार आहोत.